जुन्नर तालुक्यात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बेलसर गावात अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीने अक्षरशः हाहाकार माजवला. शेतात काढण्याला आलेली पिके काही क्षणातच भुईसपाट झाली. विशेष म्हणजे कलिंगड, कांदा आणि गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पांडुरंग कुशाभाऊ मंडलिक, योगेश नारायण मंडलिक, विलास बबन मंडलिक, मोहन गायकवाड, संजय सोपान मंडलिक, पोपट भूतांबरे तसेच भालचंद्र नारायण वडेकर या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक एका झटक्यात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक शेतकरी हवालदिल झाले असून आता पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या नुकसानीनंतर देखील शासनाकडून गावामध्ये अद्याप पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नमस्कार. आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील बेलसर ह्या गावात. हे गाव जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध गाव आहे, कारण ह्या गावामध्ये आंबे, चिकू, कलिंगड, कांदा आणि धार्मिक गाव आहे. हे धार्मिक गावाने ओळखलं जाणारं गाव आहे. या गावातील शेतकऱ्यांनी आपल्याला बांधावर बोलवले त्यांच्या व्यथा जाणण्यासाठी. आपण आपल्याबरोबर सोबत आहेत ताई. आपण त्या ताईकडनं त्यांच्या व्यथा जाणून घ्या. ताई नमस्ते. नमस्ते. ताई तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. अश्विनी शिवाजी मंडलिक, गाव बेलसर. ताई इथं तुम्ही बोलवले ह्या तुमच्या शेतामध्ये, हे तुमचं शेत आहे का? हो, आमचं शेत आहे. ह्या शेतामध्ये बोलवले, काय झाले नुकसान, काय कशासाठी बोलवले? आम्ही आता डिसेंबरमध्ये कलिंगडाची लागवड केली होती. चांगल्या प्रकारचं गळीत वगैरे होतं, पण 4-5 तारखेला जो गारपिटीचा पाऊस झाला त्यामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे. आता ताई हे कलिंगड इथं पडल्यात, याच्यावर पडल्यात, तर ही कलिंगड ही गारपीटमुळे खराब झाल्यात? हो, गारपिटीमुळेच खराब झालेले आहेत. आणि हा तुमचा आता कलिंगडचा बाग आहे. याच्यात त्या साईडला जर पाहिलं तर एकदम कलिंगड तिकडे पिवळी पडलेली, ती कशामुळे झालेली आहे? ते गारपिटीच्या पावसामुळेच त्याला मार लागल्यामुळेच ते कलिंगडाची फळं सगळी खराब झालेली आहेत ना. आणि हा आता बाग पूर्ण खराबच झालेला आहे. हा गारपीटमुळे झालेला आहे? हो, गारपीटमुळे अचानकच अवकाळी पाऊस आला ना, त्याच्यामुळं हे सगळं नुकसान झालेलं आहे आमचं. तर गारपीट झाल्यानंतर तुमच्याकडे कोणते कृषी अधिकारी, तलाठी अधिकारी पंचनामा वगैरे करायला आले होते? कोणीच नाही आले आमच्याकडे आतापर्यंत. म्हणजे कुणी पाहायला पण आलं नाही, कुणी विचारलं पण नाही. फक्त रस्त्याने येणारी जाणारी लोक, शेतकरी लोक म्हणणार की बाबा किती नुकसान झालंय, एवढा खर्च केलाय. आणि माझा मुलगा 10वीला असताना हे सगळे कष्ट ते मुलाचेच होते माझे. त्यांनी शाळेचं दुर्लक्ष करून आणि माझं ऑपरेशन झाल्यामुळं सगळे जबाबदारी मुलावर पडली आणि हे सगळे कष्ट मुलाचेच होते. आणि त्याच्या पुढच्या भविष्यासाठीच आम्ही हे कलिंगड पिकाचं हे केलं होतं आम्ही. पण आता काही हे नुकसान झाल्यामुळं मुलाचं पुढचं भविष्य पण आमचं धोक्यात आलेलं आहे ना आता. कारण सगळ्या अशा अपेक्षा ह्या कलिंगडावरच होत्या ना. हा किती एकर मध्ये किती क्षेत्र आहे? हे 1.5 एकर क्षेत्र आहे. या 1.5 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये कलिंगड बनवून टाकलेलं? हो हो, पूर्ण कलिंगड आहे. म्हणजे ह्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये पूर्ण तुमचं अतोनात ह्या गारपीटमुळे नुकसान झालेलं आहे? हो, भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर तुम्ही सरकारकडे आता मागणी काय करणार? कृषी अधिकारी, तलाठी अधिकारी, सरकार यांच्याकडे काय मागणी करणार? की काहीतरी मदतीचा हात करावा त्यांनी, जे आमचं हे नुकसान झालंय. निदान आम्ही पुढच्या मुलांच्या म्हणजे भविष्यासाठी की 4-2 रुपये मुलांच्या शिक्षणासाठी पुढे उभे राहतील ह्या कारणामुळेच आम्ही कलिंगड हे पीक केलं होतं. पण एवढं भांडवल घालूनही आमचं हे गारपिटीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काहीतरी मदतीचा हात आम्हाला द्यावा हीच नम्रतेची विनंती. आपण ह्या ताईंच्या व्यथा जाणून घेतल्या. आता ताई सांगत होत्या की त्यांचा मुलगा 10वीला आहे. त्या मुलांनी शाळेकडे दुर्लक्ष केलं आणि 2 पैसे भेटतील ह्या आशेने त्यांनी एवढ्या मोठ्या ह्या क्षेत्रामध्ये कलिंगडचा बाग लावला. पण निसर्गापुढं कोणाचं चालत नाही. अचानक गारपीट झाली आणि पूर्ण त्यांचा बाग बसला गेला. आम्ही पाहतो ही सगळीकडे कलिंगड अशी सडून पडलेली आहे. आणि रस्त्याने येता जाता माणसाला त्याच्या माणुसकीला पाहणा फुटतो. त्याला वाईट वाटतं की हा बाग पूर्ण बसला गेला आहे. पण सरकारी अधिकारी असतील, यांना लोकांच्या व्यथा अजूनही समजत नाही की ते शेतकरी आहे की नाही हाही प्रश्न पडतो.
की जर शेतकरी असते तर शेताच्या बांधावर आले असते आणि अशा गोर गरीब जनतेला एक त्यांनी काहीतरी एक आश्वासन दिलं असतं, त्यांनी काहीतरी एक फॉर्म भरला असता आणि कुठंतरी फुल ना फुलाची पाकळी ही सरकारकडनं त्यांना मिळाली असती. पण आजही आम्ही पाहतोय की ह्या बेलसर गावामध्ये एकही अधिकारी आला नाही आणि हे बाग असे लोकांची अतोनात बाग खराब होऊन अतोनात नुकसान झाले आणि त्या अधिकाऱ्यांनी ह्या गावात यावं, पंचनामा करावा आणि पंचनामा करून ह्या शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा. नाही तर हे शेतकरी, हे ग्रामस्थ एक मोठं आंदोलन उभं करतील. कारण आजूबाजूच्या गावात शेतकरी मगाशी सांगत होते की आजूबाजूच्या गावामध्ये पीक नुकसान भरपाईचे अर्ज भरले गेलेत, पण ह्या गावाला का वंचित ठेवलंय ते अधिकाऱ्यांनाच माहिती की ह्या गावाला का ते आले नाही, का वंचित ठेवलं. तर त्यांनी ह्या व्हिडिओमार्फत, ह्या बातमीमार्फत ह्या गावात यावं आणि पंचनामा करून ह्या गावातील ग्रामस्थांना, गोरगरीब जनतेला जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळावी हीच त्यांच्याकडे विनंती आहे.